माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील महानसंत महिमा ग्रंथ मधून आपण विविध संतांचा महिमा जाणून घेत आहोत. त्यातील एक श्री संत काणोपात्रा महिमा भाग दुसरा. काणोपात्राने आता बाल्यदशा ओलांडून तारुण्यात प्रवेश केला होता. पण तिला त्याचं भान नव्हतं. आपल्या शरीरात होणारे बदल तिला पाहायला सोडच नव्हती. मात्र कृष्ण सख्याच्या लीला गाताना नाचताना आपण मोहरून जातो. आपण आपले राहत नाही याचा अनुभव तिला येऊ लागला. एवढ्याच्या वसंतानं तिची देहलता भरून गेली होती. काळेशार डोळे, काळा केसभार, काळ्या भ्रुकुटीच्या खाली उठून दिसणारा चापेकळी नाक, डाळिंबाच्या फुलासारखे लाल जर्द होठ, स्मित हास्य करताना गालांना पडणाऱ्या खळ्या, किंचित पुढे आलेली उलिशी अनवटी, चाप्यासारख्या पिवळसर गौरवर्ण. चित्रकाराने रेखाटावे तसे नाजूक तळहात, त्या तळहाताची नाजूक निंपुटी होणारी बोट, यवनाच्या मेहंदीनं रंगलेले तिचे पाय, हे सारे तिच्या सौंदर्याचे घटक देवांच्या दुनियेतील रंभा, उर्वशी सारख्या अप्सरांचीच जणू स्पर्धा करीत होते. बोलण्यात मार्द होतं, पाहण्यात निर्व्याजता होती, चालण्यात लय होती. पण या सर्वांग सुंदरतेला वारुणीची मादकता मुळीच नव्हती. चंद्रिकेची आल्लागता होती. या वयात तिला आता सारं काही कळू लागलं होतं. आपल्या आईचं जीवन तिला समजू लागलं होतं. त्यामुळे आईविषयी तिचे मन अधिकच हळूवार झालं होतं. आपल्या आईला कृष्णाच्या मूर्तीपुढे बसून भजन म्हणताना तिने पाहिलं म्हणजे तिच्या अंतकरणातली आर्त उत्कोट भक्ती, कारुण्य तिच्या प्रत्याला येऊ लागलं होतं. अंतकरणाच्या पावित्र्यापेक्षा या जगात श्रेष्ठ असं काहीच नाही असं तिला वाटू लागलं होतं. समाजातलं आपलं स्थान तिला समजू लागलं होतं. आपल्याला समाजातील चार चौघांसारखं जीवन जगता येणार नाही. आईच्याच मार्गाने गेल्याशिवाय आपल्या भाळी अन्य मार्ग नाही हे तिनं ओळखलं होतं. आणि म्हणून ऐहिक जीवनाच्या दृष्टीनं ती तारुण्याच्या ऐन उंबरट्यावरच निराश झाली होती. भोवतालचे सामाजिक जीवन बघूया. काणोपात्रेच्या सौंदर्यावर अनेक रसिक आपला जीव वळून टाकीत होते. एका गणिकेची ही मुलगी, तिला अंश करून घ्यायचं तर आपलं वैभव, आपली संपत्ती याशिवाय दुसरं साधन नव्हतं त्यांच्यापाशी. काणोपात्रेला याची जाणीव होऊ लागली होती. आईचं जीवन ती उघड्या डोळ्याने पाहत होती. या जगात जीवन जगण्यासाठी आत्मा कोंडून तनु विक्रिय करणाऱ्या आईकडे सर्व सुख उपभोगूनही समाज कोणत्या दृष्टीने पाहतो हे ती जाणत होती. म्हणून तिला ह्या जीवनाचा उभग आला होता. तिच्या भोवतालचे जीवन अगदी घाणेरडे झाले होते. लोकांच्या तोंडात धर्म वचने होती, वरवर आचरणात परमार्थ होता, पण आतून मात्र भोगलालसा उफाळून येत होती. दया, क्षमा, शांती, औदार्य, निस्वार्थ, निरहंकार, त्याग, भक्ती, समत्वभाव ही सहारी मौल्य बोलून दाखवण्यासाठी आहेत, आचरणासाठी नाहीत याचा प्रत्यय प्रत्येकाच्या आचरणातून येत होता. विचार आणि आचार यात पूर्णतः फारकत झालेला समाज ती रोज पाहत होती. वेश्येच्या दारात अशा समाजाचं खरंच स्वरूप लपून राहत नसतं. ढोंगी, भ्याड, पापभिरू, भोगलोलू अशा समाजाचं मन किती मलिन हे ती रोज पाहत होती. याच समाजानं आपणास प्रतिष्ठित जीवन जगायला नकार दिला याची खंत तिला एकसारखी लागून राहिली होती. या वैष्णिक दुर्गंधीनं वरवटलेल्या समाजाचा तिला वीट आला होता. वरवटलेल्या समाजाचा नटवे सौंदर्य, लटके प्रेम, फसवे हावभाव, पोटा करता तनु विक्री याचा तिला उभं आला होता. म्हणून तिने त्या जीवनाकडे कायमचे पाठ फिरवली होती. काणोपात्रा ऐन तारुण्याच्या उंबरट्यावर होती. या वयात तिने या कामासुक्त विषय लोलुप जगाची धास्ती घेतली होती. म्हणून तिनं कृष्ण सख्याच्या भक्ती प्रेमात स्वतःला झोकून दिलं होतं. विषय सक्तीनं मी म्हणणाऱ्यांचा कसा नाश होतो हे तिनं ऐकलं होतं. या विनाशातून देवाधिक सुद्धा सुटले नव्हते. विषय याचे संगती नाश पावले निश्चिती, भगे पडली इंद्राला, भस्मासूर भस्म झाला. चंद्रा लागला कलंका, गुरुपत्नी रतला देख, रावण मुकला प्राणासी, काणोपात्रा म्हणे दासी. काणोपात्रा म्हणे दासी ही अनुभवाची शिदोरी तिनं आपल्या उराशी कायमची बाळगली होती. आता राजकीय स्थिती बघूया. 14वे शतक म्हणजे मुसलमानांच्या जुलमी अंमलाखाली जीव मुठीत घेऊन वावरणारे शतक. ही परकीय सत्ता केवळ राजकीय आक्रमण करून राहिली होती असं नव्हतं, तर धार्मिक सांस्कृतिक आक्रमणाने थैमान घातलं होतं. ऐशारामी खुशाल चेंडू सत्ताधीशांना महाराष्ट्रातील दौलतच काय
पण स्त्रिया देखील आपल्याच उपभोगासाठी आहेत असं वाटत होतं. घरंदाज स्त्रियांवर देखील त्यांची नजर फिरत असते, पण याविषयी कोणी शब्द देखील उघडपणे बोलत नसे. बोलण्याची हिंमत होत नसे. जो तो भयानं दडपून गेलेला होता. ज्यांनी पराक्रम शौर्य गाजवून त्याचा प्रतिकार करावा ते क्षात्रवृत्तीचे लोक स्वाभिमान सोडून पातशाह्याच्या सेवेत त्यांच्या अनुनयात लाचारित धन्यता मानित होते. अशा रीतीनं स्वाभिमान स्वत्व सत्व गमावलेला समाज लाचार झाला होता. मिळेल ते सुख कोणत्याही मार्गाने पदरात पाडून घेण्यात तो धन्यता मानत होता. कोणाला कोणाच्याही अब्रूची चाट राहिली नव्हती. राजसत्तेच्या आश्रयानं मुजोर झालेले परधर्मी आयाबायांची अब्रू बिनधास्तपणे लुटीत होते. कारण स्वाभिमान शून्य झालेल्या स्वकीयांकडून कसलाच प्रतिकार मिळत होत नव्हता. अशा ह्या काळात काणोपात्रेसारख्या स्वकीय परकीय अशा दोन्ही बाजूंनी निराश्रित झालेल्या लावण्यवती स्त्रीला असुरक्षितेच्या भावनेनं किती भयाकुल केले असेल याची कल्पनाच केलेली बरी. आणि म्हणूनच तिने आपला सारा भार कृष्ण सख्यांवर ठेवला होता. मनाचा निर्धार बघूया. काणोपात्रा वैराग्य घेऊनच जन्माला आली होती असं नव्हतं. लहानपणी तिला 4 बायका आपल्या चिमुकल्यांना घेऊन जसं जावं देवालयात जावं तसं आपल्या आईनेही आपल्याला देवळात घेऊन जावं असं वाटत होतं. त्याचप्रमाणे आता तारुण्यातही तिला 4 चौघींसारखे कौटुंबिक जीवन जगावं असं वाटत नव्हतं असं मुळीच म्हणता येत नाही. तिलाही भावना होतेच की ती एक स्त्री ना. दुपारी पुराण ऐकायला देवालयात बायका जात. एकदा तिने देवालयाच्या दाराशी बसून पौराणिक सांगत असलेली उषा अनिरुद्धाची विवाह कथा ऐकली होती. श्रीकृष्णाला रुक्मिणीपासून प्रद्युम्न पुत्र झाला. या प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध युद्धात निरुद्ध न झालेल्या या अनिरुद्धाने बलीची नात बाणाची कन्या उषा हिच्याशी विवाह केला होता. एकदा बाणाची कन्या उषाईनं शंकराची क्रीडा करीत असताना पार्वतीला पाहिलं. त्यामुळे तिलाही तशी क्रीडा करण्याची इच्छा झाली. तेव्हा सांगितल्याशिवाय सर्वांच्या अंतःकरणातील भाव ओळखणारी पार्वती उषाईस म्हणाली, मुली तू पस्तावू नकोस. तूही अशीच आपल्या पतीबरोबर आनंदाने क्रीडा करशील. उषानं ते ऐकलं. ती आनंदित झाली. मनात म्हणाली, हो पण ते केव्हा? माझा पती तरी कोण असेल बरं? तिच्या मनातलं ओळखून पार्वती म्हणाली, हे राजपुत्री, वैशाख शुद्ध द्वादशीच्या दिवशी रात्री स्वप्नात तुझ्याशी जो क्रीडा करेल तोच तुझा पती होईल. उषा खूप लाजली हो. तिनं हसून तिथून निघून गेली. पुढे नेमक्या त्या स्थितीला उषा रात्री झोपी गेली असता तिच्या स्वप्नात एक सत्पुरुष आला. त्याचं देखणं रूप पाहून उषा स्वप्नातच लाजून चूर झाली. त्यानं तिला आपल्या भाऊपाशात घेतलं. उषा त्याच्या प्रणय क्रीडेत स्वतःला हरपून गेली. थोड्याच वेळात उषा जागी झाली. तिला तो पुरुष दिसेना. ती कावरीबावरी झाली. बाणाचा कुभांड नावाचा मंत्री होता. चित्रलेखा नावाची त्याला एक मुलगी होती. ती उषेची मैत्रीण होती. उषा तिच्याकडे धावत गेली. तिनं सारं काही सांगितलं आणि म्हणाली, चित्रलेखे, स्वप्नात आलेल्या त्या पुरुषावर माझं मन जडलं आहे. त्याच्याशीच माझा विवाह होईल असं पार्वती म्हणाली होती. पण तू सांग, हा पुरुष प्रत्यक्षात असेल का? असलाच तर त्याला कोण आणि कसं शोधणार? तूच काहीतरी उपाय सांग. मला त्याच्याविना जीवनच अशक्य झालंय. तिची अगणिकता पाहून चित्रलेखेला तिची कणव आली. ती विचार करू लागली. शेवटी तिला एक उपाय सुचला. चित्रलेखेने चित्रफलक घेतला. त्यावर प्रमुख देव दैत्य गंधर्व राजे युवराजे यांची चित्र काढून तिला विचारलं, उषे, यातील कोणत्या पुरुषासारखा तो पुरुष दिसत होता ग? चित्रलेखेनं असं विचारताच उषेनं त्या फलकावरील अनेक चित्रांवरून दृष्टी फिरवली आणि श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध याच्यावर तिची दृष्टी क्षणभर स्थिर झाली. ती लाजून चूर झाली. अनिरुद्धाचं चित्र पाहताच उषा लाजून गेली. हे चित्रलेखेच्या ध्यानात आलं आणि ती उषेस म्हणाली, अगं वेडे, तू पुरुष म्हणजे श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध. मोठी भाग्यवान आहे गो उषे तू. पुढे चित्रलेखेनं खूप प्रयत्न करून उषेला अनिरुद्धाची प्राप्ती करून दिली. पुराणिकाच्या तोंडून ऐकलेली प्रणय कथा काणोपात्रेला जून आठवत होती. तिला वाटायचं की असंच कुणीतरी अनिरुद्ध आपल्या जीवनात यावा, आपलं जीवन उद्धरून जावं. पण तिनं वास्तवाचं भान कधीच सोडू दिलं नाही. तिला आपलं समाजातलं स्थान माहीत होतं. लोकांच्या धनिकांच्या वखलेल्या नजरा आपल्याकडं कशा लागून राहिल्यात हे तिला दिसत होतं. आपल्याला स्वतःचा प्रपंच थाटण्याचा अधिकार या समाजानं दिलेला नाही. हे कटू सत्य ती कधीच विसरली नाही. मग आपण काय करायचं?
उभं आयुष्य कसं घालवायचं? आईसारखं मन मारून देहविक्रय करायचा? असंच उपेक्षित जीवन जगायचं? स्वप्नात पाहिलेल्या उशेला मत प्रयासक होईना अनिरुद्धाची प्राप्ती झाली होती. कानोपात्रेला असं स्वप्न देखील पाहिजे धास्ती वाटत होती. कोण तिच्या स्वप्नात येणार? कोण तिला प्रेम देणार? लोकांना अशा पतितांना स्वप्न देखील प्रेम द्यायला आपल्या म्हणायला आवडत नाही. त्यांना हवं असतं त्यांचं शरीर. कानोपात्रेला विचारांनी ऐहिक जीवनाची तिडीक येऊ लागली होती. म्हणून बालपणी आईच्या तोंडून ऐकलेल्या नामदेवाच्या बालक्रीडेतील कृष्णावरच तिनं मन जडलं. त्या परपुरुषालाच तिने आपली मनी मानसी मुरवून घेतलं आणि मनाचा निश्चय केला की आता यांच्या वाचून कोणाची वाट पाहायची नाही, की आज धरायची नाही. तिनं आपलं हृदय या पुरुषोत्तमाला कायमचं वाहिलं. कानोपात्रेनं आपलं सार जीवन त्या परमात्म्याला समर्पित केलं. आपलं सार भाव विश्व त्याच्या ठाई केंद्रित केलं. खरं, पण आपल्यासारख्या पतितीचा तो स्वीकार करेल की नाही याविषयी तिला एकसारखी भीती वाटत होती. देवानात आपला स्वीकार न करता आपल्याला झिटकारलं तर आपलं सारचं वर्म वैऱ्यांच्या हाती जाईल की काय आशंकेनं तिच्या ऊर धडापडून धपाटून जाईल. पण आता या मार्गापासून परतायचं नाही असा दृढ निश्चय तिने केला. परपुरुषाला उद्देशून ती म्हणाली, काय म्हणाली? पतित तू पावना मनवीसी नारायणा, जरी सांभाळी वचन ब्रीद वागविसी जाण, याती शुद्ध नाही भाव दुष्ट आचरण स्वभाव, मुखी नाम नाही कानोपात्रा शरण पाही, कानोपात्रा शरण पाही. विषय सक्तीच्या स्वार्थाच्या दांभिक दुनियेतून कानोपात्रा मनानं आता पूर्णपणे बाहेर पडली होती. एका दूरवरच्या शुद्ध निर्मळ निरामय आनंद देणाऱ्या दुनियेकडे ती धाव घेऊ लागली. त्या दुनियेत एका कृष्ण सख्या वाचून तिला कोणीही सोबती नव्हत्या. या कृष्णाच्या अनुसंगात रंगलेली तिच्या मनातली कामिने नामदेवाच्या विरयीतून स्वतःच्या बिभोर मनाचे भाव अनुभवू लागले. घरातील एका कानोड्यात आईनं आणून ठेवलेल्या कृष्णाच्या मूर्तीपुढं ती नामदेवाची विरहिणी गाऊ लागली. नामदेवाची विरहिणी गाऊ लागली. बघा, आपण ऐकूया काय ते. कृष्ण अनुसंगे रंगली कामिनी, कामधामे गेली गुणाविरोनी, होती बहुत जन्मे वियोग सनली, आपण आठवे परसुके मिनली, मने करुणिया ये विषयाचे संकल्प, तव ते अवघे होय कृष्ण रूप, दृष्टी देखणे जे जे आवडे, वेणू आहे ते ते उभे देऊडे, सुखशयनी स्वप्ने देखे सावळा, कंठी कौस्तुभ रुळे वरी वनमाळा, जीवे धावुने आलिंगे प्रीती, तव ते आती होय कृष्णमूर्ती, देह परताणी मागुते सांभाळी, तव स्वय सिद्ध आपण परमाळी, नामया स्वामी जीवीचा जीवलग, कृष्ण सुखाचा सुखबोध अंतरंगू. अशा तऱ्हेने कृष्णाच्या अनुसंगाने रंगलेली तिच्या मनातली कामिनी स्वतःचे देहभान विसरून कृष्णरूप झाली. मनात जे जे यावे ते ते कृष्णरूप व्हावे, दृष्टीला जे जे आवडेल ते ते पाहावे, तर तिला त्यात कृष्णच दिसावा असे होऊ लागले. सुखाच्या अंथरुणावर सावळा हरी पोहडलेला तिला दिसायचा. ती जणू त्याला आलिंगन द्यायला धावायची. ध्यानी मनी स्वप्नी तो सावळा हरीच तिला दिसू लागला. त्या परपुरुषाशी रतलेली ती एकच सैरीच म्हणून गेली होती. गावदाशी होण्याऐवजी देवदाशी होण्याचा दृढ संकल्पच तिनं केला होता. या ठिकाणी हा भाग संपवते. पुढील भागात पुढील कथा बघूया. ज्ञान वैराग्य भजलिन तुमते, आमुते पंढरीनाथे न विसरीजे, दंभ प्रपंच भजलीन तुमते, आमुते पंढरीनाथे न विसरीजे, विनवी काणपात्रा पंडिरायते, आमुते पंढरीनाथे न विसरीजे.